नमस्कार मित्रांनो. निसर्गाच्या लहरीपणाचा आणि बदलत्या हवामानाचा एक मोठा फटका आता थेट आपल्या शेतीला आणि एकूणच संपूर्ण जनजीवनाला बसताना दिसतोय. यंदाचा जून महिना तब्बल 126 वर्षांमधला सर्वात कोरडा महिना ठरल्याची धक्कादायक नोंद झाली. या जून महिन्यात संपूर्ण देश आणि राज्य पावसाने चिंब भिजायला हवं होतं, तिथे कडक ऊन आणि पावसाच्या दडीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेत. शेतातील पेरण्या खोळंबल्यामुळे आणि धरणामधील पाणीसाठा झपाट्याने खाली गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागलाय. जून तर कोरडा गेलाच, पण आता सर्वांची नजर जुलै महिन्याकडे लागली होती. जुलै महिन्यात तरी वरुणराजा कृपा करेल का आणि बळीराजाला दिलासा मिळेल का, अशी आशा सर्वांना होती. पण आता भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने जुलै महिन्यासाठी जो अंदाज जाहीर केला होता तो सर्वसामान्यांची आणि प्रशासनाची चिंता कमालाची वाढवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यातही पावसाची मोठी तूट राहण्याची दाट शक्यता आहे. आणि या सगळ्यांमागचं सर्वात मोठं कारण ठरतंय एल निनोचं संकट. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळे निर्माण होणारी एल निनोची ही स्थिती भारतीय मान्सूनवर अत्यंत प्रतिकूल परिणाम करत आहे. यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत झाले असून जुलै महिन्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. एल निनोच्या संकटामुळे जुलैमध्ये नेमकं काय परिस्थिती निर्माण होणार हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की जून महिन्यात नेमकं काय घडलं आणि 126 वर्षाचा हा रेकॉर्ड कसा मोडला गेला ते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जून महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होतं आणि शेतकरी मोठ्या आशेने शेतात बियाणं पेरतात. पण यंदाचा मान्सून वेळेत दाखल होऊनही त्याची प्रगती अत्यंत संथ राहिली. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार मागच्या 125 वर्षांहूनही अधिक काळात यंदाच्या जून महिन्यात देशात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. या कोरड्या हवामानामुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला असून देशभरातील कोट्यवधी हेक्टरवरील पेरण्या रखडल्या. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या हलक्या पावसावर विसंबून पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर आता दुबार पेरणीचा आसामी संकट घोंघावतंय. कारण कडक उन्हामुळे पेरलेलं बियाण जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे. जून महिन्यातील ही तूट भरून काढण्यासाठी सर्वांना जुलै महिन्याकडून खूप अपेक्षा होत्या. कारण जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने मान्सूनचे मुख्य महिने मानले जातात. या 2 महिन्यात देशात सर्वाधिक पाऊस पडतो आणि धरणामध्ये पाणी साचतं. पण दुर्दैवाने जुलै महिन्याचा जो अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तो अत्यंत चिंताजनक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यातही देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चिंतेच्या मागे जे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे एल निनो. एल निनो ही जागतिक हवामान विषयक घटना आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागामध्ये जेव्हा समुद्राचं पाण्याचं तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढतं तेव्हा त्या स्थितीला एल निनो म्हणतात. समुद्राचं पाणी तापल्यामुळे तिथल्या हवेचा दाब बदलतो आणि त्याचा थेट परिणाम जागतिक वाऱ्याच्या चक्रावर होतो. भारताच्या दृष्टीने विचार करायचा तर एल निनोमुळे भारताकडे येणाऱ्या मान्सूनचं दमट वारे कमकुवत होतं. हे वारे कमकुवत झाले की भारतात ढग निर्मिती प्रक्रिया मंदावते आणि परिणाम पाऊस लांबतो किंवा त्याची तीव्रता कमी होते. यंदाही नेमकं हाच पॅटर्न पाहायला मिळतो. जुलै महिन्यातील या पावसाच्या तुटीचा सर्वात मोठा फटका देशाच्या कृषी क्षेत्राला बसणार आहे. भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. विशेषतः खरीप हंगामातील मुख्य पिके जसं की भात, कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांची लागवड पूर्णपणे जून आणि जुलै महिन्यातल्या पावसावर निश्चित होते. जून महिना हा आधीच कोरडा गेल्यामुळे लागवडीची वेळ निघून गेली आहे. आता जुलै महिन्यातही जर पहिल्या 2-3 आठवड्यात पाऊस पडला नाही तर खरीप हंगामाचे मोठे नुकसान होईल. महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भ हे 2 विभाग नेहमीच पावसाच्या बाबतीत संवेदनशील राहिले. या भागात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्यात यंदाचा कोरड्या जून नंतर जुलैचा हा अंदाज तिथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरू शकतो. कृषी क्षेत्रा व्यतिरिक्त पाण्याचा प्रश्न हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून तो थेट मानवी अस्तित्वाशी जोडलेला आहे. देशातील आणि राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा सध्या अत्यंत खोलावलेल्या पातळीवर आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम काही आठवडे पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे. जर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर या मोठ्या शहरांमध्ये तीव्र पाणी कपात लागू करावी लागेल. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखी भयानक होऊ शकते, जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागेल. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न गंभीर होणार आहे. पाऊस नसल्यामुळे चारा पिकांची उगवण झालेली नाही, ज्यामुळे पशुपालक आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीचा थेट आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे. जेव्हा देशात पाऊस कमी होतो आणि शेतीचं उत्पादन घटते तेव्हा बाजारात अन्नधान्य, भाजीपाला आणि डाळींचा आवक कमी होते. मागणी तशीच राहते, पण पुरवठा कमी झाल्यामुळे महागाई प्रचंड वाढते.
आधीच सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यात जर मान्सूनच्या अपयशामुळे अन्नधान्यांचे भाव वाढले तर सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडेल. भाजीपाल्याचे दर तर आधीच गगनाला भिडलेले आहेत. हवामान खात्याने जरी जुलै महिन्यासाठी चिंतेचा अंदाज वर्तवला असला तरी त्यांनी एक लहानसा आशेचा किरणही दाखवलेला आहे. हवामान क्षेत्राच्या मते जुलैच्या उत्तरार्धात म्हणजे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात एल निनोचा प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो आणि मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात. जुलैच्या शेवटच्या दिवसात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला देशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण तोपर्यंत काळ हा अत्यंत संयमाचा आणि नियोजनाचा असणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाची आणि सरकारची जबाबदारी खूप वाढली आहे. सरकारने आत्तापासूनच दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवणे गरजेचं आहे. शेवटी निसर्गाच्या या चक्रासमोर माणसाचं काहीच चालत नाही. पण योग्य ते नियोजन आणि उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करून आपण या संकटाची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो. यंदाचा 126 वर्षांमधला सर्वात कोरडा जून आणि त्यानंतरचा जुलैचा हा चिंताजनक अंदाज आपल्याला एकच धडा शिकवतोय, ते म्हणजे प्रत्येक थेंब आणि थेंब जपून वापरणे. हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहून शेतकरी बांधवांनी घाई गडबडी पेरणी न करता पुरेशा ओलाव्याची खात्री करूनच पाऊल उचलावे. जुलैच्या उत्तरार्धात निसर्गाची नक्की कूस बदलेल आणि वरुण राजाची कृपा होईल या आशेवर आता संपूर्ण देश डोळे लावून बसलाय. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.